लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं, नवीन युनिट चालू केला होता. युनिटचं नाव काय आहे? ट्रीज अँड डायरेक्टेड ग्राफ. काय आहे? ट्रीज अँड डायरेक्टेड ग्राफ. तर याच्यातला आपण आधी डायरेक्टेड ग्राफ पाहणार आहोत आणि नंतर ट्री पाहणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण याची डेफिनेशन पण पाहिली होती डायरेक्टेड ग्राफची. ग्राफ आणि म्हणजे ग्राफ आणि डायरेक्टेड ग्राफ. आता ग्राफलाच जेव्हा आपण आधीचा पाहिलं त्याला आपण काय म्हणायचो? ग्राफ. त्यालाच आता नाव काय म्हणू शकतो आपण? अनडायरेक्टेड ग्राफ. म्हणजे ग्राफ आणि डायरेक्टेड ग्राफ याच्यात फरक काय आहे? काय फरक आहे? ते इथं काय असती? एजला डायरेक्शन दिलेली असते. काय झालेलं असतं? एजला डायरेक्शन दिलेली असते. हा फरक आहे. म्हणजे आपण जी ग्राफची डेफिनेशन पाहिली असती, एज म्हणजे काय असतं? दोन व्हर्टायसेसची पेअर असते. ग्राफ मध्ये ती अनऑर्डर्ड पेअर होती, पण इथं डायरेक्टेड ग्राफ मध्ये ती काय आहे? ऑर्डर्ड पेअर आहे. डेफिनेशन काय पुन्हा पहा. A directed graph or digraph, त्याला दुसरं नाव काय? डायग्राफ इज डिफाईन ॲज ऑर्डर पेअर व्हर्टायसेस अँड एजचा सेट. व्ही हा काय आहे? नॉन एम्प्टी फायनाईट सेट ऑफ इलेमेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो? व्हर्टायसेसचा. आणि ई हा सेट काय आहेत? तर ऑर्डर्ड पेअर आहेत. ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय? तर ह्या व्हर्टायसेसच्या ऑर्डर पेअर आहे. क्रम चेंज करायचा नाही. क्रम चेंज करायचा नाही. म्हणजे ए आणि बी हे जर दोन व्हर्टायसेस घेतले आणि बी हे जर दोन व्हर्टायसेस घेतले, ह्या ऑर्डर्ड पेअर असतील तर ह्या काय असणार आहे? नॉट इक्वल. आणि अनऑर्डर्ड पेअर असतील तर ह्या काय असतील? इक्वल असतील. ओके, नेसेसरी नाही डिस्टिंक्ट आहे, कारण आपण एकापेक्षा जास्त एजेस काढू शकतो व्हर्टायसेसला. आणि ही जी आपल्याला मिळतं याला काय म्हणायचं? डायरेक्टेड एज म्हणायचं. याला काय म्हणायचं? डायरेक्टेड एज. डायरेक्टेड एज ही दोन याला काय असोसिएट असते? सपोज जर हा ग्राफ घ्या, यू आणि व्ही, ही जर मी एज दिली तर ही दोन व्हर्टेक्सला काय असते? असोसिएट असते. आणि डिनोट कशी करतो आपण? यू व्ही बार. यू व्ही बार याचा अर्थ काय घ्यायचा? ही जी एज आहे, ही एज सुरुवात कुठून झाली? यू पासून, आणि एंड कुठे होते? व्ही पर्यंत. यू व्ही बार आणि व्ही यू बार हे डिफरंट आहेत. हे काय करतं? यू व्ही बार हा डायरेक्शन दाखवतो, यू पासून व्ही पर्यंत जाणारी. आणि हे काय दाखवतो? व्ही पासून यू पर्यंत जाणारी डायरेक्शन. हे दोघं डिफरंट येतात. लास्ट लेक्चरला आपण हे एक्झाम्पल पाहिले होते. हा ग्राफ, हा ग्राफ, हे सगळे काय आहेत? तुमचे डायरेक्टेड ग्राफ आहेत. हे सगळे काय आहेत? डायरेक्टेड ग्राफ. आपण G1 पाहिला तर काय आहे? यू व्ही डब्ल्यू हा व्हर्टायसेसचा सेट आहे. यू व्ही व्ही यू डब्ल्यू झेड झेड यू हे पाहिले होते. यू व्ही कोणता आहे? यू व्ही हा यू पासून व्ही पर्यंत जातो, डायरेक्शन मॅटर करते. व्ही डब्ल्यू व्ही असा आहे. मला सांगा बरं, हे येईल का याच्यात? झेड डब्ल्यू येईल का याच्यात? ही पेअर या एजच्या सेट मध्ये? हो. झेड डब्ल्यू जर यायची असेल तर झेड पासून डब्ल्यू कडे जाणारी एज पाहिजे. अशी आहे का एज याच्यात? डायरेक्शन मॅटर नाही. करतं नाही का? नाहीये सर. त्यामुळे झेड डब्ल्यू नाही यायचा. लक्षात येते? कारण ही कधी येईल? ज्यावेळेस अशी एज असेल की जी झेड पासून कुठे जाते? डब्ल्यू कडे. म्हणजे ही एज सेट मध्ये नाही यायची. झेड यू येईल का? हो. येईल हो का? सर, कारण येईल. झेड पासून यू पर्यंत जाणारी आहे. मात्र यू झेड येईल का? नाही. नाही. नाही नाही. सर. एजच्या सेटमध्ये. हे पाहिलं. आता पहा, काही नोट पाहू आपण आणि काही डेफिनेशन पाहू याच्यातच. पहा, ऍक्च्युअली डेफिनेशन आहे. अ डायरेक्टेड ग्राफ कन्सिस्ट सेट ऑफ व्हर्टायसेस. आपण सध्याला काय पाहणार आहे? फायनाइटच व्हर्टायसेस पाहणार आहे. इथं इन्फानाइट पण असू शकतात, फायनाइट पण. आपण रिस्ट्रिक्ट होणार आहोत फायनाइट व्हर्टायसेसवर. आता पहा, हा व्हर्टायसेसचा सेट आहे आणि हा एजेसचा सेट आहे. तर साय ही मॅपिंग आहे, फंक्शन आहे. कुठून कुठे आहे? एज टू व्हर्टायसेसचा सेट. पहा, ही मॅपिंग अशी आहे, एजचा सेट टू व्हर्टायसेसच्या ऑर्डर पेअर. म्हणजे व्हर्टायसेसच्या ऑर्डर पेअर घ्यायचे म्हणजे मला कशा घ्यावं लागतात? अशा घ्यावं लागतात. म्हणजे हा जो डायरेक्टेड ग्राफ असतो तर ही मॅपिंग असते, आणि ह्याच्यात ज्या ऑर्डर पेअर असतात, याच्यात ज्या पेअर असतात त्या ऑर्डर पेअर असतात. तुम्ही कोणताही कार्टेशियन प्रॉडक्ट घेतला तर त्याच्यातल्या पेअर काय असतात? ऑर्डर पेअर असतात. त्याच्यामुळे इथे कार्टेशियन प्रॉडक्ट घेतला. आता सपोज हाच ग्राफ पाहू, ह्याच ग्राफ मध्ये पाहू आपण.
किंवा सोपा ग्राफ पाहू की ही पहिली नोट काय सांगते त्याच्यासाठी. पहा हा असा ग्राफ घेऊ आपण सोपा. यू व्ही आणि डब्ल्यू ही एज आहे E1 E2 आणि E3. हे साय हे फंक्शन आहे. दॅट्स मॅप काय मॅप करतं एव्हरी एज म्हणजे हा एजचा सेट आहे आणि कुठं मॅप करतं तर सम ऑर्डर पेअर व्ही म्हणजे हे ऑर्डर पेअर पाहिजे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे व्ही क्रॉस व्ही. आता हा एजचा सेट आहे. या एजच्या सेट मध्ये काय काय आहे तुमचं E1 E2 आणि E3. मग मला सांगा E1 ची इमेज कुठे जाईल E1 ची इमेज कुठे जाईल व्हर्टायसिस कॉमा व्हर्टायसिस कुठे जाईल E1 ची इमेज तर U आणि V U ऑर्डर पेअर UV ला जाईल. E2 ची इमेज कुठे जाईल E2 ची इमेज कुठे जाईल WV का VW VW आणि E3 ची इमेज कुठे जाईल ऑर्डर पेअर आहे ना हे याच्यात ऑर्डर पेअरच असतं कार्टेशियन प्रोडक्ट काय येईल WU. हे असं असतं म्हणजे हे डायरेक्टेड ग्राफ असं पण आपल्याला सांगता येतो कसा की हे फंक्शन असतं एज सेट पासून व्हर्टायसेसचं कार्टेशियन प्रोडक्ट दोन सेटचं कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे एव्हरी एज कशाला मॅप करते तर व्हर्टायसेसच्या ऑर्डर पेअरला मॅप करते असं पण पाहू शकतो आपण डायरेक्टेड ग्राफला. आता कशाला काय म्हणायचं ते पहा. एखादं हे एक्झाम्पल पाहू त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल सगळ्या डेफिनेशन. ABC पहा आता हे ग्राफ झालं इनडायरेक्टेड ग्राफ जी अँड एज कॅन बी इन्सिडंट आउट ऑफ व्हर्टेक्स. याला नाव आपण UV देऊ इथं वर UV वापरलेत ना UVW. पहा एखादी एज आता ही एज घेतली मी E1 तर E1 एज कशी रिप्रेझेंट करतो आपण UV म्हणजे ती एज कुणापासून आउट झाली कुणापासून बाहेर पडली E1 एज U पासून का V पासून U पासून म्हणजे हा जो झाला एज E ही इन्सिडंट आउट फ्रॉम कोणत्या व्हर्टेक्स U म्हणजे एज E1 इज इन्सिडंट आउट ऑफ व्हर्टेक्स U. कसं वाचायचं त्याला एज E1 इज इन्सिडंट आउट ऑफ व्हर्टेक्स U आणि दुसरा कशावर गेली ही एज V वर मग त्याला कसं वाचायचं and age E1 is incident into a vertex V. लक्षात आलं कसं वाचायचं पहिल्यांदा कसं वाचायचं E1 is incident out of vertex U. Age E1 is incident out of vertex E1 आणि कसं आणखी कसं वाचायचं कशावर पडली ती एज E1 इज इन्सिडंट आउट ऑफ इथं आणि इथं इंटू व्हर्टेक्स कोणत्या सॉरी इथं व्हर्टेक्स कोणता आहे आउट कोणापासून झाली ती U पासून झाली आणि इन्सिडंट कोणत्या व्हर्टेक्स वर झाली V वर झाली. तर यातला हा जो U आहे त्याला काय म्हणायचं इनिशियल व्हर्टेक्स ऑफ E1 आणि याला काय म्हणायचं टर्मिनल व्हर्टेक्स ऑफ E1. या चार डेफिनेशन लक्षात आल्या. हो सर. आता असं होऊ शकतं ना एखादी एज असेल त्याचा इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट सेम असतील इनिशियल आणि टर्मिनल वेक्टर सेम असतील असू शकतं का असं हो सर. असू शकतं ना. मग असं जर असेल ज्या एजचा इनिशियल आणि फायनल टर्मिनल म्हणजे इनिशियल आणि इनिशियल व्हर्टेक्स आणि टर्मिनल व्हर्टेक्स जर सेम असेल तर त्याला काय म्हणायचं लूप म्हणायचं किंवा काय म्हणायचं सेल्फ लूप. आता या एक एक्झाम्पल मध्ये पहा सेल्फ लूप आहे का याला E2 नाव देतो E3 E4 आणि E5 आहे का एक्झाम्पल मध्ये सेल्फ लूप. जर मी E2 काढला E2 चा इनिशियल कोणता आहे V आणि E3 चा इनिशियल कोणता आहे
सॉरी E2 चा इनिशियल आणि E2 चा टर्मिनल व्हर्टेक्स VV आहे, त्याच्यामुळे हा काय झाला, सेल्फ लूप झाला. सेल्फ लूपची डेफिनेशन कळली? रिपीट करा सर. डेफिनेशन कळल्या का? हो सर. मग मला हो सांगा आता, सर. मी एक व्हर्टेक्स देतो, एक एज देतो, E4 एज. मग E4 च्या एजच्या बाबतीत काय काय पाहिलं आपण सांगा? एज E4 इज इन्सिडंट आउट ऑफ व्हर्टेक्स कोणता? टर्मिनल W. W. एज E4 इज इन्सिडंट आउट ऑफ व्हर्टेक्स W. आणि दुसरं काय असणार? एज E4 इज इन्सिडंट इनटू व्हर्टेक्स V. हे वाचणार. म्हणजे E4 एजचा इनिशियल व्हर्टेक्स कोण आहे? W. आणि टर्मिनल व्हर्टेक्स कोण आहे? U. V. V. इथं ही E4 इथं आली. V. आता हे झाले. आणि सेल्फ लूप कोणता आहे? E2 आहे. आता खालची 3 नंबरची डेफिनेशन वाचा. 3 नंबरची डेफिनेशन काय आहे? काय डेफिनेशन वाचा? If a certain pair of vertex are joined by more than one arc. आता इथं पहा, इथं कोणतं आहे का? असे कोणते व्हर्टेक्स आहे का की जे 2 व्हर्टेक्स एकापेक्षा जास्त आर्कनी जॉईंट केलेत? आहे का? आहे का? कोणता? एकापेक्षा जास्त आर्कनी जॉईंट केलेले वेक्टर आहेत का? तर पहा, W आणि V पहा. W आणि V किती आर्कनी जॉईंट केलेले व्हर्टेक्स? 1. 2 ने. 2 ना. E4 आणि E3 या 2 आर्कनी काय केलेले? हे जॉईंट केलेले. ही पहिली गोष्ट. Then one arc with same direction, then such arc is called multiple or parallel edges. मल्टिपल किंवा पॅरलल एजेसची काय डेफिनेशन आहे? की 2 व्हर्टेक्स एकापेक्षा जास्त व्हर्टेक्सनी काय केले, एकापेक्षा जास्त एजनी काय केले पाहिजे? जॉईंट केले पाहिजे. पण त्यांची डायरेक्शन काय पाहिजे? सेम पाहिजे. इथं खाली पाहू शकता. त्यांची डायरेक्शन काय पाहिजे? सेम पाहिजे. आता पहा, U आणि V हे 2 व्हर्टेक्स 2 एजनी जॉईंट केलेले. कोणत्या? E3 आणि E4 नी. जर त्यांची डायरेक्शन सेम असेल, सेम डायरेक्शन असेल, तर त्याला काय म्हणायचं? मल्टिपल ऑर पॅरलल एजेस. मग सांगा बरं, इथं E3 आणि E4 पॅरलल एजेस आहेत का? हो सर. हो आहे. आहे ना. कारण सेम व्हर्टेक्सला जॉईंट करतात आणि त्यांची डायरेक्शन पण काय येते? सेम येते. समजलं? पहा, हो आता सर. मी असं आणखी एक घेतो. हा घेतो E6. E6 आणि E1 पॅरलल एजेस आहेत का? नाही. आहे का? एक पहा, ते U आणि V ला जॉईंट करणाऱ्या 2 एजेस नाही. आहेत, पण त्यांची डायरेक्शन सेम आहे का? नाही. त्याच्यामुळे हे पॅरलल एजेस नाही. पहा, ह्या 2 एजेस जर आपण डायरेक्शन दिली नसती, ह्या 2 एजेस काय झाल्या असत्या? पॅरलल झाल्या. पण झाल्या असत्या. कधी? ज्यावेळेस डायरेक्शन नसते. पण इथं आपल्याकडे डायरेक्शन आहे. डायरेक्शन असल्यामुळे ह्या 2 एजेस काय नाहीये? पॅरलल नाहीये. डेफिनेशन मध्ये फरक कळला? हो सर. पुढचं पाहू. आणखी काय डेफिनेशन आहेत? इझी डेफिनेशन आहे. सिंपल डायग्राफ काय असेल? सिंपल ग्राफची डेफिनेशन काय होती? सिंपल ग्राफची डेफिनेशन काय होती? ग्राफची ज्या ग्राफमध्ये काय नाही, मल्टिपल एजेस आणि लूप नाही, त्याला काय म्हणायचं? सिंपल ग्राफ. सिंपल ग्राफ. सिंपल ग्राफ. ग्राफ. आता इथं पहा, सिंपल डायग्राफ काय येईल? ज्याच्यात मल्टिपल एजेस किंवा लूप नाही, त्याला काय म्हणायचं? सिंपल डायग्राफ. पण मल्टिपल एजेस ह्या कुठल्या? डायग्राफ मधल्या. ह्या मल्टिपल एजेस कुठल्या? डायग्राफ मधल्या. लूप पण डायग्राफ मधल्या. त्याच्यानंतर मल्टिपल डायग्राफ म्हणजे काय? की ज्या ग्राफमध्ये मल्टिपल एजेस पण नाही आणि लूप पण नाही, त्याला काय म्हणायचं? मल्टिपल डायग्राफ. आउट डिग्री काय असणार आहे व्हर्टेक्सची? सपोज काय वाटतं तुम्हाला काय असणार आहे? सपोज हा ग्राफ काढला मी, U V
आणि डब्ल्यू. हा डायग्राम काढला. ह्या यू या व्हर्टेक्सची आउट डिग्री काय असू शकते? आउट डिग्री ऑफ व्हर्टेक्स. 2 आउट डिग्री ऑफ व्हर्टेक्स. का बरं, का वाटलं असतं तुम्हाला 2 असू शकते? कारण त्याच्यातून किती एज आउट झालेत? 2 एज. त्याच्यामुळे त्याची आउट डिग्री किती? 2. इन डिग्री किती असेल त्याची? 2 इन डिग्री यू ची 1 1 त्याच्यावर किती एज इन्सिडेंट झालेत ते काय असतील? इन डिग्री. तर एक. इथं यू ची इन डिग्री 1 आहे आणि आउट डिग्री किती आहे? 2 आहे. डिनोट कशी करतात? हा, एक ताशी करतात. आउट डिग्री ऑफ यू इज इक्वल टू किती येईल? 2 येईल. किंवा अशी करतात, आउट डिग्री म्हणजे प्लसनी करतात. आउट डिग्री प्लस बाहेर जातोय ना. आउट डिग्री ऑफ यू इज इक्वल टू असं पण दाखवतात, असं पण दाखवतात. आपण जनरली काय दाखवणार? असं दाखवणार. इन डिग्रीला कसं दाखवणार? तर आय डी दाखवणार. काय दाखवणार? आय डिग्री व्ही यू. आणि ही काय येणार आहे दुसऱ्या भाषेत? डिग्री मायनस ऑफ यू. हे किती येणार आहे या पर्टिक्युलर यू साठी? तर 1 येणार आहे. हे 2 डेफिनेशन कळल्या? इन डिग्री आणि आउट डिग्री. हो सर. हो सर. आयसोलेटेड व्हर्टेक्स. आयसोलेटेड व्हर्टेक्स काय असतो? ज्याची डिग्री 0 येतो. ज्याची डिग्री 0 येतो. मग आता इथं डिग्री आहे का आपल्याकडे? इथं डायग्राम मध्ये आपण डिग्री ऑफ व्हर्टेक्स पाहिली का? नाही पाहिली. आपल्याकडे 2 कन्सेप्ट, नाही. इन डिग्री आणि आउट डिग्री. मग आयसोलेटेड व्हर्टेक्स म्हणजे काय असावं लागेल आता? की ज्याची इन डिग्री पण 0 आहे आणि आउट डिग्री पण 0 आहे. त्याला काय म्हणावं लागेल आपल्याला? आयसोलेटेड व्हर्टेक्स. पेंडंट व्हर्टेक्स काय म्हणावं लागेल सांगा बरं? पेंडंट व्हर्टेक्स काय असतो ग्राफ मध्ये? ग्राफ मध्ये ज्याची degree पेंडंट 1 असते. ज्याची डिग्री 1 असते. आता इथं पेंडंट व्हर्टेक्स काय येईल सांगा बरं? इथं आपल्याला डिग्री नाहीची. इथे एक तर इन डिग्री किंवा एक आउट डिग्री आहे. काय येईल पेंडंट व्हर्टेक्स? काय वाटतं? E10 आता त्याची ज्याची इन डिग्री किंवा आउट डिग्री 1 असेल. हा, ज्याची इन डिग्री आणि आउट नाही, हे गोंधळाचं आहे बरं का. मॅथमॅटिक्स मध्ये हे गोंधळाचं आहे. जर मी असं म्हटलं त्याची हा बरोबर, इन डिग्री किंवा आउट डिग्री 1 असेल, याचा अर्थ काय? इन डिग्री 1 असेल किंवा आउट डिग्री 1 असेल, याचा अर्थ काय? एक तर ही 1 असेल आणि ही 0 असेल, किंवा ही 0 असेल किंवा ही 1 असेल, किंवा ही 1 असेल आणि ही 1 असेल. असं ह्या केसेस आहे. एक तर 1 0 0 1 आणि 1 1. मग हे 1 1 चालणार नाही. त्याच्यामुळे मग ही अँबिग्युइटी टाळण्यासाठी काय म्हणायचं की त्या दोन्ही डिग्रीची सम किती पाहिजे? 1 पाहिजे. इन डिग्री त्या व्हर्टेक्सची इन डिग्री आणि आउट डिग्री याची सम किती पाहिजे? 1 पाहिजे. ऑर शब्द वापरायचा नाही. ऑर शब्द वापरला तर रॉंग होणार आहे. लक्षात आलं का? ऑर शब्द वापरल्यावर रॉंग होईल. मॅथमॅटिक्स मध्ये ऑरचा अर्थ काय होतो? मॅथमॅटिक्स मध्ये ऑरचा अर्थ काय होतो? किंवा किंवा पण कसा ना, किंवा 2 प्रकारे. आता मी असं म्हटलं की डुअर इज ओपन ऑर क्लोज, याचा अर्थ काय? एक तर दरवाजा उघडा असेल किंवा काय असेल? बंद असेल. पण असं होऊ शकतं का की दरवाजा उघडा पण असेल आणि बंद पण असेल एकाच वेळेस? होऊ शकतं का? नाही. पण मॅथमॅटिक्स मध्ये तो अर्थ घेतला जातो. मॅथमॅटिक्स मध्ये काय की ए ऑर बी असं म्हणलं तर ए असेल, ए असलं तरी चालेल किंवा बी असलं तरी चालेल किंवा दोघही असले तरी चालतील. मग इथं तेच येतंय. हे असं असलं तरी चालेल, असं असलं तरी चालेल, असं असलं तरी चालेल. मग असं जर असेल तर ते पेंडंट व्हर्टेक्स. ऑर जो वापरला तर हा पेंडंट व्हर्टेक्स, पण तो पेंडंट व्हर्टेक्स नाही. त्याच्यामुळे डेफिनेशन काय वापरायची? सम ऑफ इन डिग्री आणि सम ऑफ आउट डिग्री किती? 1 यायला पाहिजे. पहा, कोणता लूपच्या बाबतीत बोलू आपण. तर ज्यावेळेस आपण लूप पाहायचो ग्राफ मध्ये, तर तो किती डिग्री कॉन्ट्रीब्युट करायचा? लूप 2 ची एज 2 डिग्री. आता इथं काय होईल? इथं काय होईल तर हा लूप एक इन डिग्री कॉन्ट्रीब्युट करेल आणि एक काय करेल? आउट डिग्री कॅल्क्युलेट करेल. सपोज हा जर ग्राफ असेल तुमचा,
आणि हा जर हे असेल, हे असं जर असेल, तर हा आउट डिग्री पण एक कॉन्ट्रीब्युट करतोय आणि हा इन डिग्री पण काय करतोय, कॉन्ट्रीब्युट करतोय. हे लक्षात आलं? मग आता पाहू आपण वन हो बाय वन सर. पाहूया. याच्यातून काय काय आपल्याला आउटपुट निघतंय ते पहा. जे जे आपण शिकलोय ते पहा. आता वर काय शिकलो, लूप. लूप आहे का याच्यात? हो. कोणता लूप आहे? हो सर. E10. E10. E10 काय झाला? लूप झाला. त्याच्यानंतर आयसोलेटेड व्हर्टेक्स आहे का? व्हर्टेक्स आहे का हो, आयसोलेटेड? कोणता आहे? U7. U3. U7 आयसोलेटेड व्हर्टेक्स, सिंगल, ज्याची डिग्री इन डिग्री आउट डिग्री 0 येतो. पेंडंट व्हर्टेक्स आहे का? हो आहे. का? कारण मी U3 ची इन डिग्री किती आहे? U3 ची इन डिग्री 0 आहे आणि आउट डिग्री किती? 1. या दोघांची सम किती आली? 1 आली. त्याच्यामुळे U3 हा काय आला? पेंडंट व्हर्टेक्स आला. आता मला सांगा, मी E4 एज घेतली. मी काय केली? E4 एज घेतली. ती कोणापासून इन्सिडेंट आउट झालेली आहे? कोणत्या व्हर्टेक्स पासून? E4 एज U1 पासून. U1. आणि कोणावर इन्सिडेंट झालेली आहे इनटू? U2. म्हणजे E4 चा इनिशियल व्हर्टेक्स कोणता आहे? आणि U1. टर्मिनल व्हर्टेक्स कोणता आहे? U2. हे लक्षात आलं? आता मला सांगा बरं, याच्यात पॅरलल एजेस आहेत का? आणि असल्या तर कोणत्या आहेत? पॅरलल एजेस किंवा मल्टिपल एजेस? E1, E2 आणि E1, E2. एक E6, मिनिट. E7. E1, E2 ही एक झाली. पहा, E1 आणि E2 काय आहे? E1 आणि U6 मध्ये आहे आणि दोघांची डायरेक्शन सेम आहे. आणखी कोणती? E6, E7. E6, E7 हे पण काय आहेत? पॅरलल एजेस आहेत. E1, E3 आहे का? नाही. नाही. का? जरी त्या U1 आणि U6 मध्ये जरी असतील, पण त्यांचे डायरेक्शन काय आहेत? डिफरंट आहे. U2 आणि U3 पण नसणार आहे. लक्षात आलं पॅरलल एजेस? हो. आता काय करू आपण? पॅरलल एजेस झाले. हा सिंपल ग्राफ येईल का? सिंपल डायग्राफ येईल का? नाही. नाही, कारण याच्यात मल्टिपल एजेस हे लूप आहे. मग हा ग्राफ कोणता आहे? याला काय नाव दिलेलं आपण? मल्टिपल ग्राफ, मल्टिपल डायग्राफ. याला काय म्हटलेले? मल्टिपल डायग्राफ. हे लक्षात आलं? हो सर. आता आपण काय करू? इन डिग्री आणि आउट डिग्री कॅल्क्युलेट करू. इथे केलेत का? केलेत. इन डिग्री आणि आउट डिग्री कॅल्क्युलेट करू. आता मी U1 च्या करतो. इन डिग्रीला काय, आउट डिग्रीला काय म्हणतो आपण? प्लस, त्याच्यापासून बाहेर गेलेले U1. आणि इन डिग्रीला काय म्हणतो? मायनस U1. मग सांगा बरं, U1 ची इन डिग्री आणि U1 ची आउट डिग्री किती आहे? U1 हा आला इथं, त्याची आउट डिग्री किती आहे? त्याच्यापासून किती आउट गेलेत? 3. इन डिग्री किती आहे? 1. 1 आहे ना. इन ही E3 एज U1 वर आली ना. U2 ची किती आउट डिग्री आणि इन डिग्री किती आहे? U2 ची आउट डिग्री किती आहे? U2 ची आउट डिग्री 0 आहे, कारण त्याच्यावर कोणत्या एज, त्याच्यापासून कोणते आउट झालेत का एजेस? नाही. इन डिग्री किती आहे U2 ची? 4 आहे. U3 ची आपण स्पेशली सगळ्यांना नाही काढत मी. U3 ची किती आहे आउट डिग्री आणि U3 ची इन डिग्री? आउट डिग्री किती आहे? 1. आणि ह्या किती आहे? 0 आहे. दोघांची सम 1 येते. आता आपण स्पेशली पाहू, फक्त U5 ची पाहू, बाकीचं तुम्हाला कळलंय. U5 ची आउट डिग्री किती आहे आणि इन डिग्री किती आहे? 1. याची आउट डिग्री किती आहे? 2 आहे ना. कारण पहा, E8 ही एज आउट झालेली आणि E10 पण एज आउट झालेली आहे ना. म्हणजे याच्यापासून किती आउट झालेत एजेस? 2 झालेले आहे. कारण लूप ही एक इन डिग्रीत कॉन्ट्रीब्युट करते, एक आउट डिग्रीत कॉन्ट्रीब्युट करते. इन डिग्री किती आहे U5 ची? त्याच्यावर किती एजेस आल्यात?
इन डिग्री आत E11 एक U5 वर आली, E9 एक आली आणि E10 एक आली, म्हणजे किती आली? 3 आली. लक्षात आलं हे? हो सर. U6 ची किती येईल आपण शेवटी सांगा? E6 ची. U7 ची किती येईल? इन डिग्री आणि आउट डिग्री? 3 आणि 1. U7 0 झिरो. 0 U7 ची आउट डिग्री आणि इन डिग्री किती येईल? झिरो. U6 ची सॉरी U6 ची आउट डिग्री किती येईल? 1 आणि इन डिग्री किती 1 येईल? इन डिग्री 3 समजलं हे? 3 हो सर. हो सर. आपण आणखी आता काही डेफिनेशन पाहू. टाइप्स ऑफ डायग्राफ. आता आपण ग्राफचे कोणते कोणते प्रकार पाहिले होते? बोल विशाल. कोणते पाहिले होते? तेच इथं प्रकार येतात. पण आपण सगळे नाही पाहणार. आपण कोणता पाहणार आहोत? स्पेशली कम्प्लीट पाहणार आहोत. कम्प्लीटचे पण 2 प्रकार पडतात. आता पहा इथं आपण आधी 2 ग्राफ पाहू, सिमेट्रिक आणि असिमेट्रिक ग्राफ. सिमेट्रिक म्हणजे काय असतं सांगा बरं? सिमेट्री म्हणजे काय? सेम. दोन्ही साइड काय पाहिजे त्याच्या? सेम पाहिजे. दोन्ही साइड म्हणजे मधून जर डिवाइड केलं, म्हणजे एका लाईनने डिवाइड केलं तर दोन्ही साइड काय पाहिजे त्याच्या? सेम पाहिजे. आणि असिमेट्रिक म्हणजे सेम पाहिजे का? नाही. आता असिमेट्रिक डायग्राफ आणि सिमेट्रिक डायग्राफ ते पाहू. असिमेट्रिक डायग्राफ म्हणजे काय? अ डायग्राफ that have at most one directed edges between a pair of vertices but are allowed to have self loop are called asymmetric or antisymmetric diagram. आता पहा मी हे एक्झाम्पल देतो, हे तुम्ही मला सांगा की हा असिमेट्रिक आहे का? हा असिमेट्रिक आहे का? पहा डायग्राफ दॅट हॅव ऍट मोस्ट वन, जास्तीत जास्त किती डायरेक्टेड एजेस पाहिजे बिटवीन पेअर ऑफ व्हर्टायसेस? ऍट मोस्ट 1 पाहिजे ना. मग हा येईल का असिमेट्रिक येईल का हा? हो नाही ना यायचा. हो कारण कोणतेही 2 व्हर्टायसेस मध्ये किती डायरेक्टेड एजेस पाहिजे? जास्तीत जास्त 2. याच्यात प्रत्येक व्हर्टायसेस मध्ये 2 एक डायरेक्टेड एजेस आहे का? यू आणि व्ही मध्ये किती डायरेक्टेड एजेस आहे? 2 आहे ना. किती आहे? 2 आहे. त्याच्यामुळे हा असिमेट्रिक डायग्राफ येणार नाही. लक्षात आलं? समजतंय का नाही? हा येईल का सांगा बरं? हा यू व्ही हो सर. येईल. पहा प्रत्येक एजेस मध्ये सॉरी प्रत्येक व्हर्टेक्स मध्ये जास्तीत जास्त किती एजेस आहे? लूप एक. सोडता एकच आहे. पण इथं लूप अलाउड आहे. बट आर लूप्ड अलाउड आहे. त्याच्यामुळे हा काय झाला? असिमेट्रिक डायग्राफ झाला. लक्षात आलं? हो सर. आता सिमेट्रिक डायग्राफ पाहू. आता काय करू आपण? सिमेट्रिक डायग्राफ पाहू. अ डायग्राफ विच फॉर एव्हरी एज यू व्ही देअर इज अन एज, इथं असं म्हणतो मी ए बी. डायग्राफ इन विच एव्हरी एज ए बी देअर आर ऑल्सो एज बी ए. आता हा डायग्राफ आहे का ते चेक सांगा मला. हा ए बी सी हा सिमेट्रिक डायग्राफ आहे का? तर काय पाहिजे? जर तुमची ए बी एज असेल तर बी ए पण एज असायला पाहिजे आणि प्रत्येकासाठी असायला पाहिजे ना. मग हा सिमेट्रिक डायग्राफ आहे का? हो. नाही ना. प्रत्येक एज ची पेअर घ्या. इथं ए बी आहे, बी ए आहे, ठीक झालं. इथं सी ए आहे, एसी आहे का? एसी आहे का? नाही ना. जर एसी नाही नाही. म्हणजे इथं काय सांगतोय?
जर ए बी असेल तर बी ए पाहिजे, AC असेल तर सी ए पाहिजे, CB असेल तर BC पाहिजे. इथं आहे का प्रत्येकसाठी? नाही. आहे का? नाही. लक्षात आलं हे सिमेट्रिक डायग्राम काय आला? मी हो आता सर. एक्झाम्पल देतो त्याच्यातला सिमेट्रिक आणि असिमेट्रिक कोणता असेल किंवा कोणताच नसेल ते सांगा मला. नेसेसरी नाही प्रत्येक ग्राफ असावा. ए बी सी आणि डी. ह्याला G1 म्हणा. हा G1 झाला. ए बी सी आणि डी. हा G2 झाला. G3 झाला. आता मला सांगा G1 हा सिमेट्रिक आहे का असिमेट्रिक आहे का दोन्ही नाही? G1 काय आहे? असिमेट्रिक आहे. का? कारण ऍट मोस्ट किती एजेस पाहिजे कोणत्याही दोन व्हर्टायसेस मध्ये? एक. जास्तीत जास्त किती पाहिजे? एक. आणि कमीत कमी किती असले तर चालतात? 0 असले तरी चालतात. त्याच्यामुळे G1 हा काय झाला? असिमेट्रिक झाला. G2 सिमेट्रिक झाला का? झाला ना. कारण AB एज आहे तर त्यासाठी BA एज आहे. BC एज आहे तर त्यासाठी CB एज आहे. आहे ना. प्रत्येक एज साठी दुसरी एज आहे. G3 असिमेट्रिक आहे का? हो. सर आहे. नाही ना. का? जर माझ्याकडे AB एज आहे तर BA एज आहे का माझ्याकडं? BA नाही ना माझ्याकडे. AB दोघांचे डायरेक्शन काय तुमच्या सेम आहे. त्याच्यामुळे G3 हा सिमेट्रिक येत नाही. नाही असिमेट्रिक तर येतच नाही. कारण ऍटमोस्ट एकापेक्षा जास्त आहे. पहा आता BC आहे माझ्याकडे आणि CB पण आहे. माझ्याकडे AC आहे, CA पण आहे. पण माझ्याकडे AB 2 आहे. पण BA आहे का? नाही ना. त्याच्यामुळं हा नॉट सिमेट्रिक आणि नॉट अँटीसिमेट्रिक. समजलं हे? आता पाहू आपण कम्प्लीट डायग्राम. आता कम्प्लीट डायग्रामला आपल्याला कम्प्लीट ची डेफिनेशन नाहीये इथं. पण ज्यावेळेस आपण कम्प्लीट ग्राफ शिकलो होतो त्यावेळेस कम्प्लीट ची डेफिनेशन काय होती कम्प्लीट ग्राफची? आठवतंय का कम्प्लीट ग्राफची डेफिनेशन काय होती? प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री सेम पाहिजे. रेग्युलर ग्राफ काय होतं मग? त्याला रेग्युलर ग्राफ म्हटलं होतं आपण. प्रत्येक व्हर्टेक्सची जर डिग्री सेम होती तर त्याला काय म्हणलं होतं? रेग्युलर ग्राफ म्हणलं होतं. कम्प्लीट ग्राफ म्हणजे काय होतं? KN पाहिला होता ना की त्याची प्रत्येक व्हर्टेक्स हा प्रत्येक व्हर्टेक्सला ऍडजस्टंट पाहिजे. प्रत्येक व्हर्टेक्स पासून प्रत्येक व्हर्टेक्स पर्यंत काय गेली पाहिजे? एज गेली पाहिजे. असं जर झालं तर त्याला काय म्हणतात आपण? कम्प्लीट ग्राफ म्हणतो. पण इथं आपल्याला आता कम्प्लीट डायरेक्ट म्हणता येईल का? तर नाही म्हणता यायचं. मग मला इथं कम्प्लीटचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. कोणता? कम्प्लीट सिमेट्रिक आणि कम्प्लीट असिमेट्रिक. मग आता कम्प्लीट असिमेट्रिक आणि कम्प्लीट सिमेट्रिक काय असणार आहे कोण सांगेल? जो सिमेट्रिक ग्राफ कम्प्लीट आहे त्याला काय म्हणायचं? कम्प्लीट. आणि जो असिमेट्रिक ग्राफ कम्प्लीट आहे त्याला काय म्हणायचं? असिमेट्रिक. म्हणजे असिमेट्रिक मध्ये काय असतं की दोन व्हर्टायसेस मध्ये किती एजेस पाहिजे जास्तीत जास्त? एकच. आणि असिमेट्रिक मध्ये काय असतं? जर AB ही एज असली तर BA पण एज असावं लागेल. असं असतं. आता कम्प्लीट पाहिजे म्हणजे काय की प्रत्येक व्हर्टायसेस मध्ये 2 एजेस पाहिजे. प्रत्येक व्हर्टायसेस मध्ये काय पाहिजे? कम्प्लीट सिमेट्रिक ग्राफ म्हणजे काय? कोणतेही 2 व्हर्टायसेस घ्या त्याच्यात काय पाहिजे? 2 एजेस पाहिजे. 2 डायरेक्टेड एजेस पाहिजे. कोणत्या? एक आत जाणारी आणि एक AB एक वाली एक आणि BA वाली एक. आणि कम्प्लीट असिमेट्रिक मध्ये काय पाहिजे? तर प्रत्येक 2 व्हर्टायसेस मध्ये एक्झॅक्टली 1 एजेस पाहिजे. काय पाहिजे? एक्झॅक्टली 1 एजेस पाहिजे. हे पहा हा ग्राफ.
आता मला सांगा G1 हा कम्प्लीट आहे का आणि कम्प्लीट असिमेट्रिक आहे का? असिमेट्रिक म्हणजे काय की प्रत्येक दोन व्हर्टायसेस मध्ये एकच एज पाहिजे, एकच. ऍट मोस्ट नाही म्हणत, ऍट लिस्ट नाही म्हणत मी. काय म्हणतोय, कोणत्याही दोन व्हर्टेक्स मध्ये एक्झॅक्ट एक डायरेक्टेड एज पाहिजे. आहे का इथं G1 मध्ये? त्याच्यामुळे G1 हा कम्प्लीट असिमेट्रिक ग्राफ झाला. काय झाला? कम्प्लीट असिमेट्रिक ग्राफ झाला. G2 हा कम्प्लीट असिमेट्रिक ग्राफ आहे का? G2 हा कम्प्लीट नाही का? कारण असिमेट्रिक मध्ये एकच एज लागती. इथं दोन दोन एजेस आहे, चालणार नाही. मग हा कम्प्लीट सिमेट्रिक एज झाला का? सॉरी, कम्प्लीट सिमेट्रिक ग्राफ झाला का? तर डेफिनेशन काय सांगती? नाही. प्रत्येक दोन व्हर्टेक्स मध्ये काय पाहिजे तुम्हाला? दोन एजेस पाहिजे, एक AB आणि एक BA. प्रत्येक दोन मध्ये. आता इथं पहा, ABC. ह्या प्रत्येक व्हर्टेक्स मध्ये दोन एजेस आहे का? एक AB आणि एक AC. एक AC आहे का? पहा, इथून इथं जाणारी आहे AB आणि ही BA आहे. नंतर AC, नंतर AC, नंतर CA ही पण आहे. नंतर BC आहे, नंतर CB पण आहे. म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्स मध्ये काय आहे तुमची? दोन एजेस आहेत, एक AB आणि एक CA. त्याच्यामुळे हा काय झाला? कम्प्लीट सिमेट्रिक ग्राफ झाला. आणि हा काय झाला? कम्प्लीट असिमेट्रिक ग्राफ झाला. आता पहा, सिमेट्रिक ग्राफ, कम्प्लीट ग्राफ मध्ये किती एजेस असतात आपण पाहिलं होतं? n इंटू n-1/2. कम्प्लीट ग्राफ मध्ये किती एजेस असतात? n इंटू n-1/2. तुम्ही हा जर ग्राफ पाहिला तर हा आपल्या युज्युअल कम्प्लीट ग्राफ सारखाच आहे. कम्प्लीट असिमेट्रिक ग्राफ हा आपल्या काय आहे? कम्प्लीट ग्राफ सारखाच आहे. का? कारण तिथे दोन व्हर्टायसेस मध्ये एक 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 ऍट मोस्ट किती एज पाहिजे? एकच एज पाहिजे ना, डायरेक्टेड पाहिजे फक्त. त्याच्यामुळे याच्यात किती येणार आहे? ह्या कम्प्लीट ग्राफ मध्ये n व्हर्टायसेसचा जर असिमेट्रिक असला तर त्याच्यात किती हे येणार आहे? एजेस येणार आहेत. n इंटू n-1/2 एजेस येतील. याच्यात किती एजेस येतील सांगा बरं मग? इथं प्रत्येक काय आहेत? प्रत्येक व्हर्टेक्स मध्ये दोन एजेस आहे, म्हणजे ह्या 2 टाइम्स येतील. ह्या 2 टाइम्स आल्या म्हणजे किती आला? n इंटू n-1. म्हणजे कम्प्लीट सिमेट्रिक ग्राफ मध्ये n इंटू n-1 एजेस असतात आणि कम्प्लीट असिमेट्रिक ग्राफ मध्ये n इंटू n-1/2 एजेस असतात. हे समजलं? हो. हो सर. त्याच्यानंतर बॅलन्स डायग्राफ पाहू. बॅलन्स डायग्राफ काय असतं? काय असेल बॅलन्स डायग्राफ सांगा बरं? काय वाटतं? बॅलन्स म्हणजे काय? तराजू पाहिजे ना. हा, बोला. डिग्री सेम असेल त्यांची. डिग्री सेम असेल, कोणती? इन डिग्री आणि आउट डिग्री. तराजू सारखं ना, बॅलन्स म्हणजे दोन्ही समान झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्सची जर इन डिग्री आणि आउट डिग्री जर सेम असेल तर त्याला काय म्हणायचं? बॅलन्स डायग्राफ म्हणायचं. जर प्रत्येक व्हर्टेक्सची, एका जरी व्हर्टेक्सची नसली तर त्याला बॅलन्स डायग्राफ म्हणायचं नाही. जर प्रत्येक व्हर्टेक्सची इन डिग्री आणि प्रत्येक व्हर्टेक्सची आउट डिग्री जर सेम असेल तर त्याला काय म्हणायचं? बॅलन्स डायग्राफ म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? बॅलन्स डायग्राफ. आणि रेग्युलर डायग्राफ म्हणजे काय? ते आपण रेग्युलर ग्राफ पाहिला होता. रेग्युलर ग्राफ काय होता की ज्याच्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री काय पाहिजे? सेम पाहिजे. इथं काय सांगावं लागेल? ज्याच्या प्रत्येक व्हर्टेक्सची इन डिग्री सेम आहे आणि आउट डिग्री पण प्रत्येक व्हर्टेक्सची काय आहे? सेम आहे. त्याला काय म्हणायचं? रेग्युलर डायग्राफ. दोन्ही डेफिनेशन लक्षात आल्या? बॅलन्स डायग्राफ आणि रेग्युलर म्हणजे कसं? प्रत्येक व्हर्टेक्सची सेम पाहिजे, इन डिग्री पण आणि आउट डिग्री पण. दोघं काय पाहिजे? सेम पाहिजे. म्हणजे रेग्युलर ग्राफ आधी काय असावं लागेल? बॅलन्स असावं लागेल. रेग्युलर ग्राफ काय असावं लागेल? आधी बॅलन्स असावं लागेल. म्हणजे प्रत्येकाची इन डिग्री आणि आउट डिग्री सेम असावं लागेल. आणि हे सगळ्या व्हर्टेक्स साठी जे नंबर ऑफ म्हणजे इन डिग्री आहे आणि आउट डिग्री आहे ह्या पण काय असावं लागतील तुम्हाला? सेम असावं लागतील. मग आता मला सांगा, G1 हा बॅलन्स डायग्राफ आहे का? प्रत्येक व्हर्टेक्सची इन डिग्री आणि आउट डिग्री काढा. एक्स ची किती इन डिग्री? एक्स या व्हर्टेक्सची इन डिग्री किती आहे? एक्स या व्हर्टेक्सची इन डिग्री किती आहे? 2 आहे ना. ही एक आणि ही एक. एक्स ची इन डिग्री किती आहे? 2 आहे. एक्स ची आउट डिग्री किती आहे?
टू आहे. एक Two. लूप आणि टू आहे. y ची इन डिग्री किती आहे? 1. 1 आणि y ची आउट डिग्री किती आहे? 1. 1. z ची इन डिग्री किती आहे? 2. 2. आणि z ची आउट डिग्री किती आहे? 2 आहे. पहा म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्सची इन डिग्री आणि आउट डिग्री काय येते? सेम येते. याची इन डिग्री आउट डिग्री सेम येते एकची, याची सेम येते. याच्यामुळे हा काय झाला? बॅलन्स ग्राफ झाला. हा काय झाला? बॅलन्स डायग्राफ झाला. समजलं हे बॅलन्स डायग्राफ? हा रेग्युलर झाला का? हा रेग्युलर होईल का? रेग्युलर म्हणजे काय? तो बॅलन्स पाहिजे. हा बॅलन्स आहे त्याच्यामुळं झालं. मग हा रेग्युलर येईल का? तर प्रत्येकाची इन डिग्री आणि आउट डिग्री सेम पाहिजे. याची इन डिग्री किती आहे? 2. 2 आहे. तीच इन डिग्री 2. कशाची पाहिजे? बॅलन्स असायला पाहिजे ना ती. तीच इन डिग्री कशाची Balance. असायला पाहिजे? याची. याची इन डिग्री तेवढी आहे का? नाही. नाही. त्याच्यामुळं हा बॅलन्स आहे पण रेग्युलर नाही. हा बॅलन्स ग्राफ आहे पण रेग्युलर ग्राफ नाही. रेग्युलर ग्राफ नाही. व्हॉट अबाउट G2? G2 च्या बाबतीत काय? पहा प्रत्येकाची इन डिग्री आणि आउट डिग्री किती आहे? 2 आहे. याची इन डिग्री आणि आउट डिग्री किती आहे? 2 आहे. याची इन डिग्री आणि आउट डिग्री किती आहे? 2 आहे. म्हणजे प्रत्येकाची इन 2. डिग्री आणि आउट डिग्री सेम आहे त्याच्यामुळे तो बॅलन्स ग्राफ आला. आणि प्रत्येक हा व्हर्टायसेस घ्या, हा व्हर्टायसेस घ्या, हा व्हर्टायसेस घ्या, त्याची इन डिग्री आणि आउट डिग्री काय आहे? सेम आहे. त्याच्यामुळे हा रेग्युलर झाला. हा बॅलन्स पण आहे आणि रेग्युलर पण आहे. रेग्युलर असल्यावर बॅलन्स असावाच लागेल ना, कारण आपण पहिली कंडिशन बॅलन्सची चेक करतो ना. G3 काय आहे? बॅलन्स आहे का? याची इन डिग्री आणि आउट डिग्री किती आहे? 1. याची इन डिग्री आणि आउट डिग्री किती आहे याची? पहा बरं. याची इन डिग्री किती आहे? 1, 2, 3. याची इन डिग्री किती आहे? 3. आउट डिग्री किती आहे? 3. 3. 3, 3 झाली. 3. खालच्याची इन डिग्री किती आहे? 1. आउट डिग्री किती आहे? 3. 3. हा बॅलन्स येईल का? नाही. बॅलन्स नाही यायचा. लक्षात आलं? मग बॅलन्स नाही तर रेग्युलर असणारच नाही ना. कारण रेग्युलर साठी आधी काय असावं लागतो? बॅलन्स असावा लागतो. म्हणजे पहिला ग्राफ रेग्युलर बॅलन्स आहे पण रेग्युलर नाही. दुसरा ग्राफ रेग्युलर पण आहे आणि बॅलन्स पण आहे. तिसरा ग्राफ Balance रेग्युलर पण पण आहे. नाही आणि रेग्युलर पण नाही आणि बॅलन्स पण नाही. तर उद्याच्या लेक्चरला काय करायचं? एक एक्झाम्पल शोधायचं मी सांगेल तसं. एक्झाम्पल असं शोधायचं, असा ग्राफ शोधायचा की जो रेग्युलर आहे पण बॅलन्स नाही. कसं एक्झाम्पल शोधायचं? जो रेग्युलर आहे पण बॅलन्स नाही. शोधून यायचं उद्याच्या लेक्चर.